सद्गुरू कोचिंग क्लासेसच्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओचा विषय आहे इक्वेशन इन वन व्हेरिएबल, म्हणजे एका चलातील रेषीय समीकरण। बर, आता आपण आधी एक चल म्हणजे काय हा शब्द समजून घेऊया। एक चल, चल म्हणजे इंग्रजीमधील कोणतेही अक्षर ए टू झेड मधलं काही जे अक्षर आहे, ए म्हणा किंवा एक्स म्हणा किंवा एम म्हणा, जो काही तुम्हाला अक्षर आवडत असेल त्याला आपण काय म्हणतो, व्हेरिएबल। त्याची आपल्याला किंमत माहित नसते म्हणून आपण त्याला काय म्हणतो, व्हेरिएबल। चल शब्द कळाला। एक चल म्हणजे एकच व्हेरिएबल आहे, याच्यामध्ये एकच प्रकारचं व्हेरिएबल, एकाच डिग्रीचं व्हेरिएबल त्याच्यामध्ये असतं म्हणून आपण त्याला एक चल म्हणतो। रेषीय समीकरण म्हणजे ज्या समीकरणाचा घातांक एकच असतो त्याला आपण काय म्हणतो, रेषीय समीकरण। म्हणजेच इक्वेशन इन वन व्हेरिएबल हा 8th स्टँडर्ड मधला 12th लेसन आहे, इक्वेशन इन वन व्हेरिएबल। तर सगळ्यात पहिला प्रश्न आपल्याला असा येतो, म्हणजे आपण इयत्ता 7वी मध्ये पण हे प्रश्न सोडवलेले आहेत। पहिला प्रश्न आपल्याला असा येतो की आपल्याला एक इक्वेशन दिलेलं असतं। समजा आपण यातलं गणित क्रमांक 4 घेऊया। गणित क्रमांक आहे 3 - y बरोबर 4 आणि याच्यामध्ये आपल्याला y च्या जागेवर -1, 1 आणि 2 या किमती घालून बघायच्यात की ही समीकरणाची उकल आहे की नाही। बर, आता पहिल्यांदा काय करूयात, आपण y च्या जागेवर -1 घालूया। मग आपण लिहूया पुट y इज इक्वल टू -1, म्हणजे y बरोबर -1 ठेवूया। मराठीत जर लिहिणार असेल तर ठेवू असा शब्द वापरतात। मग आपण पहिल्या याच्यामध्ये काय करतो, समीकरण दिलेलं लिहून घेतो। पहिल्या स्टेप मध्ये झालं। आता जी व्याख्या जे आपल्याला तिथं हे दिले, किंमत दिलेली आहे ती आपण काय करतो, इथं पुट डाऊन करणार, म्हणजे आपण इथं किंमत ठेवणार आहे। हे बघा लक्षात घ्या, इथं मायनस चिन्ह तुमच्या समीकरणातले आणि इथं मायनस चिन्ह तुम्हाला टाकायला लावलंय। हे मायनस म्हणजे हा मायनस नाही, हे लक्षात ठेवा। पहिल्यांदा इथंच गणित चुकतं। 3 लिहिले, हा समीकरणातला वजा लिहून घेतला आणि y च्या जागेवर आपल्याला काय ठेवायचं आहे, -1। जर इथं +1 असता तर आपल्याला हात काउंस करायची गरज नसती, पण कोणतंही चिन्ह आपण सलग देत नाही, सलग लिहित नाही। जर एक चिन्ह असेल त्याच्या पुढे दुसरं चिन्ह असेल तर आपण कंस करतोच, आणि हा कंसाचा अर्थ असतो गुणाकार। मग बाहेरच्या वजानी वरच्या आतमधल्या वजाला, म्हणजे -1 नी -1 जर गुणलं तर उत्तर किती येणार आहे, +1। तुम्हाला माहिती आहे मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस मायनस काय होतं, प्लस। हा निगेटिव्ह इंटीजर आणि निगेटिव्ह इंटीजर मल्टिप्लिकेशन आहे। जेव्हा हा कंस येतो तेव्हा गुणाकार असतो, कंसाच्या बाहेर काहीच नाही म्हणजे 1 असतो। काय असतो, काहीच नाही, याचा अर्थ असतो 1 आहे। मग बाहेरच्या -1 नी आतल्या -1 ला, म्हणजे असं केलं -1 मल्टिप्लाय बाय -1 इज इक्वल टू +1, म्हणून हा +1 आला। 3 + 1 किती झाले, 4। 4 इज इक्वल टू 4। लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड दोन्ही पण काय आल्या, सेम आल्या। लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड। मराठीत लिहायचं डावी बाजू बरोबर उजवी बाजू, बरोबर। मग आता ही आपल्या समीकरणाची उकल झाली। देअरफॉर y इज इक्वल टू -1 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन। मराठीत कसं लिहिणार, y बरोबर -1 ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे, दिलेल्या समीकरणाची उकल आहे। बर, आता आपल्याला पुढची किंमत घ्यायची आहे। पुढची किंमत काय आहे, तुम्ही म्हणता की मॅडम आता किंमत तर मिळाली आपल्याला, आपण कशाला पुढचे गणित करायचे। पण लक्षात ठेवा, हे गणित येतं किती मार्काला, 3 मार्काला येतं। किती मार्काला, 3 मार्काला। का 3 मार्काला येणार, कारण याच्या 3 किमती दिल्यात म्हणून 3 मार्काला येतं। तर आपण एकच जर किंमत घेतली, एवढंच सोडवलं तर 1च मार्क मिळणार। आपल्याला उरलेले 2 पण किमती आहेत की नाहीयेत हे आपल्याला शोधायला लागेल। मग आता दुसरी किंमत आहे y बरोबर 1। मग पहिल्या स्टेप मध्ये काय सांगितलं मी तुम्हाला, समीकरण लिहून घ्यायचं। लिहिलं, दुसऱ्यात किमती करायची, तर वजा अधिक 1च किंमत होती त्यामुळे आपल्या इथं काही बदलायला लागलं नाही। 3 - 1 बरोबर 4। 3 मधून 1 गेला किती राहिले, 2। 2 बरोबर 4 होतील का, होऊ शकत नाही। इकडच्या बाजूला 2, इकडच्या बाजूला 4, म्हणजे डावी बाजू उजवी बाजू सारखी नाही। म्हणजेच काय की डावी बाजू बरोबर नाही। हे बघा, बरोबरच्या चिन्हावर अशी काट मारली की त्याचा अर्थ होतो बरोबर नाही। कोणती बाजू, उजवी बाजू। म्हणून y बरोबर 1 ही दिलेल्या समीकरणाची उकल नाही।
दिलेल्या समीकरणाची उकल नाही. इंग्लिश मध्ये कसं लिहिणार? y इज इक्वल टू 1 इज नॉट अ सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. झालं. आता पुढची शेवटची किंमत काय होती? y इज इक्वल टू 2. किंमत लिहिली, काय लिहायचं? पुट y इज इक्वल टू 2. आता बघा, तुम्ही एका खाली एक गणित करू शकता. असे बॉक्स आखून एका खाली तीन ओळी जरी करता, म्हणजे 3 बॉक्स आखले आणि असं जरी केलं तरी पण चालणार आहे. तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं करा, काही प्रॉब्लेम नाही. 3 मायनस वाय इज इक्वल टू 4. आता काय करायचं? आता जिथं y आहे तिथं काय करायचं? आपल्याला 2 ही किंमत घालायची. 3 मायनस 2 इज इक्वल टू 4. आपल्याला माहिती आहे 3 मधून 2 गेलं राहिलं किती? 1. बट 1 इज नॉट इक्वल टू 4. 1 बरोबर 4 होईल का? नाही. तर याच्यावर काय येणार? परत नॉट इक्वल टू, म्हणजे लेफ्ट हँड साइड इज नॉट इक्वल टू राईट हँड साइड. मराठीत डावी बाजू बरोबर नाही उजवी बाजू. म्हणून y बरोबर 2 ही दिलेल्या समीकरणाची उकल नाही. इंग्लिश मध्ये लिहायचं y इज इक्वल टू -2 इज नॉट अ सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. समजलं इथपर्यंत सगळ्यांना? काय गणिताचा प्रकार काय हा? की आपल्याला 3 किमती दिल्यात आणि आपल्याला त्या जागेवरून ती किंमत घालून बघायची की डावी बाजू उजवी बाजू सारखी येते की नाही. जिथे डावी बाजू उजवी बाजू सारखी आली ती समीकरणाची उकल झाली. जिथे डावी बाजू उजवी बाजू सारखी आली नाही ती समीकरणाची उकल नाहीये. एवढंच आपल्याला सांगायचंय, तुमचं मत मांडायचंय. पण ते तुम्हाला कसं प्रूव्ह करून? म्हणजे डाव्या बाजूला उजव्या बाजूला सारख्या संख्या आल्या तर आहे, उकल आहे, आणि सारख्या संख्या आल्या नाही तर उकल नाही. बरोबर. आता हा झाला पहिला प्रश्न, 12.1 मधला पहिला प्रश्न. आता दुसऱ्या प्रश्नात तुम्हाला काय करायचंय? तर जे दिलेलं एक समीकरण आहे त्याचे काय करायचं? तुम्हाला किमती काढायच्या. आता तुम्हाला एक सोपी गोष्ट सांगते मी. काय सांगते बघा, जेव्हा पण समीकरणामध्ये आपण डावीकडून उजवीकडे जातो किंवा उजवीकडून डावीकडे येतो तेव्हा चिन्ह बदलतं. म्हणजे एकदा मराठीत सांगून घेते मी. समजा आपण डावीकडून उजवीकडे गेलो, अलीकडे धन चिन्ह आहे तर पलीकडे गेल्यावर काय होईल? ऋण. अलीकडे ऋण असेल तर पलीकडे गेल्यावर धन. अलीकडे गुणिले असेल तर पलीकडे गेल्यावर भागिले. अलीकडे भागिले असेल तर पलीकडे गेल्यावर गुणिले. तुम्हाला आता गणित घेते मी, म्हणजे तुम्हाला अजून जास्त क्लिअर होईल. आता एक सिंपल गणित घेऊया आपण. क्वेश्चन नंबर 2 मधलं 2m + 7 इज इक्वल टू 9. बरं, आता याच्यामध्ये आपले सोल्युशन दिलेत का? किमती टाकून बघायला लावलंय का? नाही. याच्यात तुम्हाला काय सांगितलंय? प्रश्न असं सांगितलंय, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन. खालील समीकरण सोडवा. हे समीकरण सोडवायचंय म्हणजे याच्यात जे व्हेरिएबल आहे, आता मला सांग बरं संस्कृती, कोणतं व्हेरिएबल आहे याच्यामध्ये? एम व्हेरिएबल आहे. काय आहे? एम व्हेरिएबल आहे. व्हेरी गुड. एम हे व्हेरिएबल आहे, बाकी सगळे नंबर आहे. आता हे एम बरोबर 2 आहे की नाही? तर आपल्याला किंमत काढताना काय करायचं? इक्वेशन सोडायचं म्हणजे काय करायचंय? जो व्हेरिएबल आहे ना तो एका बाजूला ठेवायचा आणि त्याच्याबरोबरचे जे नंबर्स आहेत ते दुसऱ्या बाजूला न्यायचे. पण मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, बाजू बदलली की काय बदलतं? चिन्ह बदलतं. काही काही जण असे पण करतात बघा, म्हणजे इकडं +7 आहे तर दोन्ही बाजूतून -7 करायची. पण एवढं काय करायची गरज नाही, स्टेप्स वाढवायची गरज. ते तुम्ही 7वीला होते तेव्हा आपण करत होतो की हा प्लस आहे मग दोन्हीकडून मायनस करायचा. तर एक लक्षात ठेवायचं की बाजू बदलली की चिन्ह बदलणार आहे. तर आता काय करणार आपण? 2m हा +7 इकडे गेल्यावर काय झाला? -7. 2m इज इक्वल टू काय झाले? 9 - 7 किती आले? 2. ह्या 2चं आणि ह्या m चं काय संबंध आहे एकमेकांबरोबर? गुणाकार आहे. पलीकडे गेल्यावर काय होईल? भागाकार. मल्टिप्लाय येत नाही, काहीच साईन नाही, म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे. इकडे गेल्यावर काय होणार? डिव्हिजन. म्हणजे इथे होणार m इज इक्वल टू 2/2. देअरफॉर व्हॅल्यू ऑफ m इज इक्वल टू 1. काय होणार? m ची व्हॅल्यू 1. बघा, पहिल्या याच्यात काय केलं आपण? एक एक सुट्ट करायचं. आपल्याला किंमत कोणाची काढायची? m ची. म्हणजे m ला एका बाजूला एकटंच सोडायचं आणि त्याच्याबरोबरची बाकीच्या संख्या एक एक जण घ्यायचं. एका वेळी एक, एका वेळी 2 घ्यायचेच नाही. एका वेळी एक घ्यायचं आणि बाजू बदलायची.
हा प्लस होता, इकडे गेल्यावर काय झाला मायनस. मग याची वजाबाकी करून घेतली, 9 मधून 7 गेले, राहिले 2. ह्या 2 आणि यांचा काय संबंध आहे, दोघांचा गुणाकार आहे. बाजू बदलली की भागाकार होणार, 2 भागिले 2 उत्तर आलं 1. समजलं सगळ्यांच्या डोक्यात गेलं. आता बघा ह्या साईनला म्हणतात देअरफॉरचं साईन. हे देअरफॉर 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 आणि देअरफॉर उत्तर आलं की त्याला परत देअरफॉर आणि बॉक्स करायचाच. आलं लक्षात. आता ज्याच्या म्हणजे 2 व्हेरिएबल आहे असं एक गणित घेऊया आपण. क्वेश्चन नंबर 9 पण चालेल, ठीक आहे 9 घेऊया. 9 मध्ये बघा काय दिले तुम्हाला, x - 9 x अपॉन x - 5 इज इक्वल टू 5/7. बर आता याच्यामध्ये बघा तुम्हाला असं वाटेल की बाबा हे खूप अवघड आहे. काहीच नाही अवघड. काय करायचं तुम्हाला, याच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे काय, डिशुम डिशुम म्हणतात. डिशुम डिशुम काय, तर याच्या डिनॉमिनेटरनी याच्या न्यूमरेटरला मल्टिप्लाय करायचं आणि याच्या डिनॉमिनेटरनी याच्या न्यूमरेटरला मल्टिप्लाय करायचं. पण इथे एक अडचण आहे, इकडे एक सिंगल वर्ड म्हणजे अंक आहे आणि हे आपल्याला काय करायला लागेल, ब्रॅकेट करायला लागेल. म्हणजे हा ब्रॅकेट आहे असं कन्सिडर करायला लागेल. बरोबर. मग आपण काय करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे मराठीत त्याला म्हणतात तिरकस गुणाकार. काय म्हणतात, तिरकस गुणाकार. या 7नी x - 9 ला गुणायचं, बरोबर चिन्ह तसंच, आणि ह्या 5नी ह्या x - 5 ला गुणायचं. इथपर्यंत सगळ्यांना समजलं. ह्या स्टेपला म्हणतात क्रॉस मल्टिप्लिकेशन, तिरकस गुणाकार, आणि साध्या भाषेत डिशुम डिशुम. याच्या छेदानी त्याच्या अंशाला आणि याच्या छेदानी याच्या अंशाला काय करायचं, गुणायचं. दिस इज कॉल्ड मल्टिप्लिकेशन. याला मल्टिप्लिकेशन म्हणतात, म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन. आलं लक्षात. बरं आता काय, आता वेळ आली ब्रॅकेट सॉल्व्ह करायची. आपल्याला माहितीये बोळोमाच्या रूलनुसार पहिले ब्रॅकेट सॉल्व्ह करायला लागतात, त्याशिवाय उत्तर येत नाही. मग ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं म्हणजे या 7नी ह्या दोघांना मल्टिप्लाय करायचं आणि ह्या 5नी ह्या दोघांना मल्टिप्लाय करायचं. 7नी x ला मल्टिप्लाय केलं 7x आले, 7नी 9 ला मल्टिप्लाय केलं 63 आले, 5नी x ला मल्टिप्लाय केलं 5x आले, 5नी 5 ला मल्टिप्लाय केलं -25 आले. आता बघा दोन व्हेरिएबल म्हणजे इक्वेशन 1 व्हेरिएबलच आहेत पण दोन्ही बाजूला व्हेरिएबल आले. मग अशा केसमध्ये काय करायचं की दोघातला मोठा कोण बघायचा, अधिक कोण आहे, 7 अधिक का 5 अधिक, म्हणजे 7 मोठे का 5 मोठे, 7 मोठे. मग ह्या 5 ला बाजू बदलल्यावर तो निगेटिव्ह होणार आहे आणि हा जर इकडे आणला तर हा निगेटिव्ह होईल, मग मायनस मध्ये आन्सर येईल. मग परत आपल्याला कॅल्क्युलेट करताना प्रॉब्लेम येतो. मग आपण काय करायचं, हे दोघांमध्ये कोण मोठा आहे बाबा, हा मोठा आहे का हा मोठा आहे, हा मोठा आहे, मग याला इकडे आणूयात. म्हणजे आता धन इकडे आल्यावर काय होईल, ऋण, हा प्लस आहे, काहीच साईन नाही म्हणजे प्लस आहे, इकडे आल्यावर काय होईल मायनस. 7x - 5x इज इक्वल टू साईन तसंच. आता याच्याबरोबर -63 होता प्रथमेश, बाजू बदलली की काय होणार, चिन्ह बदलणार. हा मायनस होता, इकडे गेल्यावर काय होईल, काय होईल, ऋण होता, पलीकडे गेल्यावर काय होईल, धन होईल. काय होईल बघा, हा निगेटिव्ह होता ना -25 तसेच, आणि हा मायनस होता, पलीकडे गेल्यावर काय झाला +63. आता बघा इंटिजर परत कामाला येणार तुम्हाला इथं कसे, तर तुम्हाला माहितीये 63 मोठे आहेत 25 पेक्षा, 63 मधून 25 जाणार आणि चिन्ह कुणाचं येणार 63च. म्हणजे मला सांगा किती उत्तर येईल सांगा बरं. 7 मधून 5 गेले किती राहिले 2x, 63 मधून 15 गेले, मग 13तून 5 गेले 8 आणि 5तून 2 गेले 3. आन्सर काय येणार आहे पॉझिटिव्ह. का पॉझिटिव्ह काय येणार, कारण मोठ्या संख्येला चिन्ह काय आहे प्लस, म्हणून ह्या ऑपरेशनला म्हणजे क्रिया केल्यानंतर त्याला चिन्ह काय येणार आहे प्लस येणार आहे. आता बघा 2 आणि x मल्टिप्लिकेशन आहे, पलीकडे गेल्यावर काय होईल गुणाकार आहे ना, पलीकडे गेल्यावर भागाकार होईल. 38 ला 2 नी भागलं, सगळीकडं देअरफॉरचं साइन टाकायचं विसरायचं नाही. देअरफॉर x इज इक्वल टू 2 1 जा 2, 2 9 जा 18, x ची व्हॅल्यू किती आली, सॉरी 2 9 जा 18 आणि x ची व्हॅल्यू किती आली 19, x इज इक्वल टू 19. हे गणित येतं तुम्हाला 2 मार्काला. किती मार्काला येतं 2 मार्काला. यातलं जर अवघड गणित असेल, आता मी तुम्हाला 2 अवघड गणित सांगणार आहे. हे सिंपल होतं एकदम, हे थोडंसं किचकट होतं. आता यातले जे कॉम्प्लेक्स गणित आहेत म्हणजे 10 आणि 11 नंबरचे, बरोबर ना, 10 आणि 11 आहे, ते मी तुम्हाला सांगते. आता हे कळालं का तुम्हाला नक्की. सिंपल आणि साधा नियम आहे. समीकरण लिहायचं, जो व्हेरिएबल आहे त्याला एका बाजूला ठेवायचं, त्याच्याबरोबरची जी सगळी जत्रा आहे ती पलीकडे पाठवायची. पलीकडे पाठवताना उलटी क्रिया होती, म्हणजे धन असेल तर ऋण होतं, ऋण असेल तर धन होतं, गुणिले असेल तर भागिले होतात आणि भागिले असतील तर गुणिले होतात. इंग्लिशमध्ये जेव्हा आपण साईड चेंज करतो, लेफ्ट कडनं राईट कडे जातो किंवा राईट कडनं लेफ्ट कडे येतो, तेव्हा पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह साईन होतं, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह होतं, मल्टिप्लाइड असेल तर डिवाइड होतं आणि डिवाइड असेल तर मल्टिप्लाइड होतं. कळालं इथपर्यंत सगळ्यांना. सिंपल एकदम साधं सिंपल लॉ.
बर, आता आपण क्वेश्चन नंबर 2 मधला 10 आणि 11 नंबरच बघायचं आपल्याला. ओळीने बघूयात आपण. थोडेसे मोठे आहेत फक्त, हे अवघड नाहीयेत. अवघड काहीच नसतं, आपल्या मानण्यावर असतं ते की काय अवघड आहे किंवा नाहीये. बरोबर. चला आता 10 नंबरचं सम आपण बघूया. क्वेश्चन नंबर 10 सम आहे y-4 अपॉन 3 प्लस 3y इज इक्वल टू 4. बघा, तुम्हाला असं आपण मध्ये आलं आणि काय मग तुम्हाला असं वाटतं वेगळंच काहीतरी, बाबा हे काहीतरी खूप अवघड असेल. बरोबर. आता काय करायचं आपल्याला, काय करायला लागेल, हा 3 नकोय आपल्याला. बरोबर. आता हा 3y तिकडे न्यायचा, परत हा 3 घालवायला यायचा, आपल्याला एवढं परवडणार नाही. आपण काय करू, हा 3 घालवायचं की नाही, मग दोन्ही बाजूला आपण दोन्ही बाजूमध्ये काही पण सेम क्रिया केली तरी चालणार आहे. दोन्ही बाजूला काय करू आपण, 3 ने मल्टिप्लाय करू. खाली 3 आहे की नाही, हे बघा. आता समजा 1/3 आणि त्याला मी 3 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येईल, 3 3 कॅन्सल, उत्तर किती येईल 1. म्हणजे हा 1 होईल पूर्ण आणि हे मल्टिप्लाय होईल. पण आपल्याला दोन्ही बाजूला गुणायचं मान्य, पण दोन्ही बाजूला प्रत्येक पदाला गुणायचे, इच अँड एव्हरी टर्मला गुणायचे. मग आता आपण काय करू, इथे लिहिते मी स्टेप. बर, गणित होतं y-4 अपॉन 3 आणि 3y इज इक्वल टू 4. याच्यामध्ये मग सांगितल्याप्रमाणे काय करायचं होतं आपल्याला, मल्टिप्लाय बोथ साइड बाय 3. 3 नीच का मल्टिप्लाय करायचं, कारण आपला खालचा 3 नकोय. हा खालचा 3 घालवण्यासाठी इच अँड एव्हरी टर्मला आपल्याला 3 ने मल्टिप्लाय करायचं. इथे लिहिले बघा मी स्टेप. काय केलं, ही एक टर्म आहे, ही एक टर्म आहे आणि ही शेवटची इज इक्वल टूच्या पलीकडची एक टर्म आहे. याला 3 ने मल्टिप्लाय केलं काय होणार, हा 3 गेला, आन्सर आलं y-4. याच्यामध्ये 3 ने 3 ला मल्टिप्लाय केलं, आन्सर आलं 9y. इथं 4 ने 3 ला मल्टिप्लाय केलं, आन्सर किती आलं 12. आता याच्यामध्ये बघा, हा 9y आणि हा y, याला प्लस साइन आहे, याला पण प्लस साइन आहे, म्हणजे काय होणार 10y होणार. आणि हा -4 पलीकडे पाठवला तर काय होणार, +4 होणार. किती होणार, +4 होणार. सो y इज इक्वल टू, आन्सर किती आलं 16 अपॉन 10. आता 16 अपॉन 10 दोघं एका पाड्यात, कुठल्या पाड्यात एकत्र आहे, 16 आणि 10 कुठल्या पाड्यात एकत्र आहे सांगा बरं मला. 2 डिवाइड होईल ना, 2च्या पाड्यात एकत्र आहेत. 2×8 16, 2×5 10, म्हणजे 2च्या पाड्याने आपण त्याला शॉर्ट करू, 8/5. चेक करूयात आपण आणि पुढचं गणित बघूयात. मग गणित बरोबर आलं आपलं. ओके, बोल ना प्रथमेश, बोल की काय समजलं नाही, कुठून नाही समजलं सांग. इथून नाही समजलं, बर परत सांगते मी. काय केलं आपण इथे, काय केलं आपण 3 ने मल्टिप्लाय केलं. 3 नेच का केलं, कारण हा डिवाइड बाय होता ना 3, तो आपल्याला नकोय, त्याच्यामुळे आपल्याला कॅल्क्युलेशन करणं झालं. आता बघा इथे हे पण होतं बघा, हा प्लस होता, पलीकडे गेल्यावर मायनस झाला असता. एकच गणित आपण 2 मेथडनी पण सोडू शकतो, असं काही नाही. मी जी मेथड अवलंबली तीच तुम्ही केली पाहिजे असं काहीही नाहीये. याच्यामध्ये तुम्हाला वाटलं ना हा 3y प्लस आहे पलीकडे नाहीचा, याला -3y करायचा, तसंही गणित सोडवता येईल. पण मला काय वाटलं की हा 3 नकोय मला, मग मी काय केले, मल्टिप्लाय बोथ साइड बाय 3. दोन्ही बाजूला काय केलं, 3 ने गुणलं. मी मराठीत लिहिलं नाही तर आता लिहिते मी, दोन्ही बाजूला 3 ने गुणू. 3 नेच का गुणलं कळलं ना प्रथमेश, कारण खालचे 3 होते ना छेदाचे, ते आपल्याला घालवायचे होते. मग आपण प्रत्येक पदाला गुणायचं असतं, म्हणून y/4/3 होते ऑलरेडी, याला मल्टिप्लाय बाय 3 केले, अधिक 3y×3 आणि बरोबर 4×3. डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला दोन्ही बाजूला गुणायचं. मग आता गुणाकार करताना हा 3 1 झाला, म्हणजे राहिले किती y-4, आणि ह्या 3y आणि 3 ची मल्टिप्लिकेशन झाली, गुणाकार झाला, 3 3 9. हे प्लस होतं म्हणून काय आलं प्लस. बर, आता हे 9y आणि y सेम आहेत व्हेरिएबल, याच्यासमोर काहीच नसल्यावर काय असतो 1. मग 9 मध्ये 1 मिळवला किती झाले 10y. 9 मध्ये 1 मिळवलं किती, 9 आणि 1 10, मग हा किती झाला 10y. हा -4 आहे, म्हणजे ऋण 4 आहे, पलीकडे गेल्यावर काय होईल -4. बाजू बदलली की काय होतं बाजू बदलली की चिन्ह बदलतं. 12 अधिक 4 किती झाले 16. हा मल्टिप्लाय आहे, 10 आणि y चं मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे गुणाकार आहे, पलीकडे गेल्यावर काय होईल भागाकार. y बरोबर 16/10, म्हणजे उत्तर किती आलं 8/5. कुठून आले, वरून नाही पडले, आपण काय केलं त्याला शॉर्ट केलं, संक्षिप्त रूप दिले. 16 आणि 10 2च्या पाड्यात होते, म्हणजे 2×8 16, 2×5 10, उत्तर किती आलं y ची किंमत 8/5.
5 कळालं इथपर्यंत. आता पुढचं शेवटचं गणित बघूयात आपण आणि मग हे बघा, हे जे गणित थोडेसे जे अवघड असतात ना ते थोडे जास्त मार्काला पण येतात. मी तुम्हाला मगाशी काय म्हटलं 2 मार्काला गणित येतात, पण जर अवघडवाले गणित असेल ते 4 मार्काला सुद्धा येऊ शकतात 4 मार्काच्या प्रश्नामध्ये. बरं बघा, आता 11वं गणित खूप सोपं आहे. बघा, दिसताना तुम्हाला वाटतं की खूप वेअर्ड आहे, म्हणजे वेगळं आहे, विचित्र आहे, काहीतरी वेगळंच करायचंय, पण तसं काही नाहीये. बघा आता इकडे बघा, काय करायचं आता, आपल्याला खालचा 4 नकोय की नाही. आता तो एकाच्याच खाली आहे का, नाही. मग अशी केली ती स्टेप करायची गरज नाही. हा डिवाइड आहे अख्ख्याला, अख्ख्या वरच्या सगळ्या संख्येला डिवाइड आहे. मग पलीकडे गेल्यावर काय होईल, मल्टिप्लाय. ब्रॅकेट ओपन करून घेऊ, b+1 b+2 हा डिवाइड होता, पलीकडे गेल्यावर काय झाला, मल्टिप्लाइड. बी बी आणि बी, 1b 2b आणि 3b, हे 3b मिळून काय झाले 3b, म्हणजे 1 1 1 3 झाले. आणि हा 2 आणि 1 किती झाला 3. 21 चोक 84, 21 4 जा 84. इथपर्यंत कळालं. काय केलं मी, हा अख्ख्याला डिवाइड होता पूर्ण याला. मगाशी काय झालं होतं, मगाशी का नाही केलं आपण, नुसतं 3 पलीकडे घेतला. का नाही करू शकलो, कारण एकाला होता एकाला नव्हता, म्हणून आपण तो जागच्या जागेवर कट केला. आता का केलं, कारण अख्खी लाईन आहे तुम्हाला ह्या पदापासून ह्या पदापर्यंत सगळ्या पदाला 4 काय आहे, भागिले 4 आहे. मग पलीकडे गेल्यावर काय होईल, गुणिले 4 होईल. मग 21 चोक किती झाले 84. बी 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 ब्रॅकेट ओपन केलं, निगेटिव्ह साईन असते तर साईन चेंज झाली असती, पॉझिटिव्ह साईन आहे म्हणजे जास्त विचार करायची गरज नाही, डायरेक्ट ब्रॅकेट ओपन झालं. बी b+1 b+2 आलं. हा बी आणि हा बी मिळून किती झाले 3b झाले. आणि 2 आणि 1 मिळून संख्येची बेरीज वजाबाकी होती आणि चलाची बेरीज होते. त्या चलासमोर कोणताच संख्या नव्हती, म्हणजे काय आता डिफॉल्ट बाय डिफॉल्ट कोण असतो, 1 असतोच तिथं. जर हे व्हेरिएबल कधी एक तर नसतं, त्याच्याबरोबर 1 असतो. हा 1 आणि हा 1 मिळून झाले 3b. 3b+3 कसे आले, 2+1 3 झाला. आता बघा, हा +3 बाजू बदलली की चिन्ह बदलणार, प्लस आहे, पलीकडे गेल्यावर काय होईल प्रथमेश, मायनस. धन आहे ना, पलीकडे गेल्यावर काय होणार, ऋण. मग 84 - 3 किती झाले 81. 3 आणि b चं काय आहे, मल्टिप्लिकेशन. पलीकडे गेल्यावर काय होणार, डिव्हिजन. 3 1 जा 3, 3 2 जा 6 आले इथं. 6 म्हणजे 8 - 6 झाले, 2 आले, 2 वर 1 आला, 3 7 जा 21. बी ची व्हॅल्यू किती आली. बघा गणित कसं दिसत होतं, असं वाटत होतं खूप काहीतरी मोठं करायला लागलं, हाय का. म्हणजे एवढा मोठा डोंगर पोखरायचा आणि छोटासा उंदीर काढायचा, अशी गंमत आहे की नाही गणिताची, हो की नाही. समजलं गणित सगळ्यांना. चला, आशा आहे तुम्हाला इक्वेशन इन वन व्हेरिएबल समजलं असेल. आणि जर तुम्हाला काही डाऊट असतील, शंका असतील तर कमेंट करून कळवा. आणि अशा प्रकारचे अजून कुठले प्रॅक्टिस सेट तुम्हाला हवे असतील तर तेही कमेंट करून कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.